आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे 5वे प्रकरण संभाव्यता हे पाहत आहोत। आजच्या तासामध्ये आपल्याला घटनेची संभाव्यता म्हणजे काय आणि सराव संच 5.4 मधील उदाहरण पाहायचे। बघा, एखादी जी काही घटना असेल म्हणजे अपेक्षित घटना, एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शविणाऱ्या संख्येला घटनेची संभाव्यता म्हणतात। लक्षात आलं? एखाद्या कुठलीही अपेक्षित घटना असू द्या, आपण जर समजा कॉइन टॉस केलं, त्याच्यामध्ये एक अपेक्षित घटना असतेच, हेड मिळणे किंवा टेल मिळणे, ही अपेक्षित घटना आहे। तर ती अपेक्षित घटनेची शक्यता दर्शविणारा जो अंक असतो त्या अंकाला त्याला आपण काय म्हणतो, घटनेची संभाव्यता असं म्हणतो। ठीक आहे। तर त्या समजा S ही एक नमुना अवकाश आहे आणि n ऑफ S हे त्या नमुना अवकाश मधील घटक आहे। तर A या घटनेची संभाव्यता आपण कसं लिहितो? म्हणून A समजा त्यामध्ये एखादी घटना दिलेली आहे, दोन कॉइन टॉस केल्याच्या नंतर अपेक्षित घटना जी आपल्याला माहित आहे, ती अपेक्षित घटना काय आहे? एखादी घटना आपण सांगितली की समजा पृष्ठभागावर हेड येणे, H येणे, ही झाली अपेक्षित घटना। त्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शविणाऱ्या संख्येला आपण संभाव्यता असं म्हणतो। तर ही घटना आहे, तर A या घटनेची संभाव्यता दाखवण्यासाठी P ऑफ A, प्रोबॅबिलिटी ऑफ A, घटनेची संभाव्यता बरोबर आहे। आपण असं दाखवतो, P ऑफ A बरोबर आहे n ऑफ A बाय n ऑफ S। हे लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी याला उलट लिहितात परीक्षेमध्ये, हे n ऑफ S वर लिहितात, n ऑफ A खाली लिहितात। अर्थात हे तुम्हाला माहित असेल, हे याच्यापेक्षा जास्त असतं n ऑफ A बाय n ऑफ S, कारण हे नमुना अवकाश आहे आणि हा नमुना अवकाश शांत आहे, शांत आणि अनंत हे तुम्हाला माहित आहे। यामध्ये घटक आपल्याला मोजता येतात, म्हणजे मोजण्याची क्रिया संपुष्टात येते। संचामध्ये शिकलो तर आपण शांत संच आणि अनंत संच, त्याच प्रकारे P ऑफ A बरोबर आहे n ऑफ A बाय n ऑफ S। अशा प्रकारे तुम्हाला या सूत्रानं प्रोबॅबिलिटी घटनेची संभाव्यता काढता येते। आता लक्षात ठेवा, घटनेची संभाव्यता 0 ते 1 च्या दरम्यान असते। 0 ते 1 च्या दरम्यान असते, 0 ते 1, बरोबर आहे। 0 पेक्षा कमीही नसते किंवा 1 पेक्षा मोठीही नसते, 0 ते 1 यांच्या दरम्यान मध्ये असते। आणि ती किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो अजून, 0% ते 100%, म्हणजे शतमानामध्ये दर्शवायचं असेल तर 0 ते 100% या प्रमाणामध्ये आपण सांगू शकतो। ठीक आहे। आता याच्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं पाहिजे आहेत, आपण ती उदाहरणं बघूया। बघा, हे उदाहरण, पहिलं उदाहरण आहे सराव संच 5.4 मधलं, दोन नाणी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा। दोन घटना दिल्यात आपल्याला, कमीत कमी एक छाप मिळणे, एकही छाप न मिळणे, ही दुसरी घटना। तर अगोदर आपण काय करू, सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश लिहूया याचा। दोन नाणी फेकली असता, दोन जर कॉइन टॉस केली तर त्याचा नमुना अवकाश काय होतो हे आपल्याला चांगल्या प्रकारे आता माहित झालं, कारण सराव संच 5.3 हे त्याच संदर्भात होतं। म्हणून आपण या ठिकाणी नमुना अवकाश सहजपणे लिहू शकतो। S बरोबर आहे, दोन नाणी आहेत, तर सर्वप्रथम आपण काय करू, H घेऊ, त्याच्यानंतर T घेऊ, त्याच्यानंतर HT, त्याच्यानंतर TH। याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं या घटक येणार नाहीत, HH, TT, HT आणि TH। ठीक आहे, दोन्ही H घेतले, दोन्ही T घेतले, पहिलं H दुसरं H, पहिलं T दुसरं T, म्हणजे सर्व शक्यताचा विचार केलेला आहे। आणि म्हणून n ऑफ S
यामध्ये असलेल्या घटकांची संख्या 1 2 3 आणि 4 आहे। हे झालं याच्यामध्ये n मध्ये असलेल्या घटकांची संख्या। आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, घटना लिहायची आहे। घटना काय सांगितलेली आहे, कमीत कमी एक छाप मिळणे ही घटना आहे। समजा आपण त्या घटनेला ए असं अक्षरानं दर्शवू, ए घटना काय दिली, ए घटना कमीत कमी एक छाप। पुन्हा लक्षात ठेवा, कमीत कमी म्हटलं की जास्त आलं तरी चालतं, जास्तीत जास्त म्हटलं की किती कमी असलं तरी चालतं। हे लक्षात ठेवा, हे दोन शब्द। कमीत कमी एक छाप मिळणे, कमीत कमी एक छाप पाहिजे। छाप म्हणजे आपण त्याला हेड म्हणतो। कमीत कमी एक पाहिजे, इथं कमीत कमी एक आहे, इथे कमीत कमी एक आहे, इथं दोन आहेत, जास्त चालतात। म्हणून आपण काय करू, एच टी आणि टी एच अशा प्रकारे n ऑफ ए बरोबर आहे 1 2 3 तीन घटक आहे। त्याच्यानंतर याचं तुम्हाला आता संभाव्यता काढायची आहे। संभाव्यता कशी काढणार, आता सूत्र पाहिलं आपण, पी ऑफ ए बरोबर आहे n ऑफ ए बाय n ऑफ s। म्हणून पी ऑफ ए बरोबर आहे n ऑफ ए। n ऑफ ए किती आहे 3, n ऑफ s किती आहे 4। म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं, पी ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर आहे 3/4। हे झालं पहिल्याचं उत्तर। आता दुसरी घटना लिहू, एकही छाप न मिळणे, एकही छाप न मिळणे। एकही छाप न मिळणे म्हणजे इथं आहे 2 छाप आहेत, इथं एक आहे छाप, इथं सुद्धा एक आहे छाप, पण या ठिकाणी मात्र एकही नाही, म्हणून हे घेता येईल आपल्याला। म्हणून घटना बी, दुसरी घटना आपण घेऊया। घटना बी बरोबर आहे, बी घटना काय सांगितलेली आहे की एकही छाप न मिळणे, एकही छाप न मिळण्याचं एकमेव आहे घटक टीटी, आणि म्हणून n ऑफ बी बरोबर आहे 1। आणि आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे बी ची संभाव्यता काढायची, बी या घटनेची। पी ऑफ बी म्हणजे बी घटनेची संभाव्यता बरोबर आहे n ऑफ बी या बी मध्ये असलेल्या घटकांची संख्या भागिले n ऑफ s नमुना अवकाश मध्ये असलेल्या घटकांची संख्या। म्हणून पी ऑफ बी बरोबर आहे n ऑफ बी 1 आहे आणि n ऑफ s किती आहे 4। मग आपल्याला काय मिळालं, पी ऑफ बी बरोबर आहे 1/4। दुसरं उदाहरण पहा, 2 फासे एकाच वेळी टाकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा। 2 फासे एकाच वेळी टाकले याचा नमुना अवकाश लिहिण्याचं सराव आपण अगोदरच्या सराव संचामध्ये 5.3 मध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल काही तेवढं विशेष नाही, सहज आपण लिहू शकतो। तर 2 फाशाचा अगोदर नमुना अवकाश लिहून नंतर घटनांचा विचार करूया, ठीक आहे। यस बरोबर आहे नमुना अवकाश, 2 फासे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 आणि 1 6। पहिल्या फाशावरचा 1 हा अंक कंटिन्यू केला। आता पहिल्या फाशावरचा अंक काय घ्यायचा, 2 घ्यायचा। त्यानंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6। पहिल्या फाशावरचा अंक काय घेतला होता 2, आता काय घ्यायचं 3 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 झालं। आता 3 संपला, आता काय घ्यायचं 4 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 4 सुद्धा झाला कंटिन्यू। आता 5 घ्यायचा आणि नंतर 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 आता 6 घ्यायचं 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6। आता यामध्ये आपल्याला किती झाले हे एकूण, हे 6 6 6 12 12 1 12 2 32 36 म्हणजे n ऑफ s बरोबर एकूण किती आहे 36। ठीक आहे, n ऑफ s ची किंमत आपण 36 लिहिलेली आहे।
नमुना अवकाशमध्ये असलेल्या घटकांची संख्या किती आहे 36. आता पहिली घटना बघूया. पहिली घटना काय दिली, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे ही आहे. कमीत कमी 10 असणे आवश्यक आहे. कमीत कमी 10 असणे आवश्यक आहे याचा अर्थ तुम्हाला आता कळाला. जास्त असेल तरी चालते पण कमीत कमी 10 पाहिजे. कमीत कमी 10 कुठून सुरुवात होते पहा. या ठिकाणी 5 6 4 10 हे घेता येते. पहिली घटना घेऊया. घटना ए. पहिलं ए बरोबर आहे. पहिली घटना घेऊया. कमीत कमी 10 बेरीज यायला पाहिजे. हे 4 आणि 6 घेता येतं. 4 आणि 6 4 6 घेतलं. त्याच्यानंतर या ठिकाणी हे 5 5 त्याच्यानंतर 5 6 कमीत कमी 10 आहे. जास्त असले तर चालते पण कमीत कमी 10 पाहिजे. इथं 5 6 11 आहे. 10 पेक्षा जास्त आहे चालतंय. त्याच्यानंतर 6 4 6 5 6 6 या प्रत्येक दोन अंकाची बेरीज कमीत कमी 10 आहे. कमीत कमी 10 आहे आणि म्हणून n ऑफ a बरोबर आहे. a मध्ये असलेल्या घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 6 आहे. आता आपल्याला याचं काय करायचं, संभाव्यता. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ a ची संभाव्यता बरोबर आहे n ऑफ a मध्ये असलेल्या घटकांची संख्या भागिले n ऑफ s मध्ये असलेल्या घटकांची संख्या. p ऑफ a बरोबर आहे n ऑफ a 6 आहे. n ऑफ s 36 आहे. म्हणजे p ऑफ a बरोबर आहे 6 1 6 6 6 36. म्हणजे p ऑफ a काय मिळतं आपल्याला 1/6. 1/6. त्याच्यानंतर दुसरी घटना बघूया. दुसरी घटना काय सांगते की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे. पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कुठलेही घ्या तुम्ही 33 कुठेच येत नाही. जास्तीत जास्त काय आलं 6 6 12. याच्या पुढे आहे का नाही. आणि म्हणून यामध्ये कुठलाही घटक आपल्याला सापडत नाही. म्हणून अशी घटना शक्य नाही. ही घटनाच नाही. म्हणून आपण या ठिकाणी बी जी घटना आहे ही बी घटनेमध्ये आपण हे रिक्त संच दाखवायचा आहे. मग याच्यामध्ये एकही घटक येणार नाही. दुसऱ्या घटनेमध्ये हे दुसरा प्रश्न होता हा. एकही घटक येत नाही. म्हणून n ऑफ b बरोबर काय सांगता येईल तुम्हाला 0. आता p ऑफ b म्हणजे b ची संभाव्यता. p ऑफ b बरोबर आहे प्रोबॅबिलिटी ऑफ b ची संभाव्यता बरोबर आहे n ऑफ b मध्ये असलेल्या घटकांची संख्या छेद n ऑफ s मध्ये असलेल्या घटकांची संख्या बरोबर आहे 0. आणि n ऑफ s किती आहे आपलं 36. आणि म्हणून p ऑफ b ची संभाव्यता काय सांगता येईल आपल्याला 0. 0 भागिले कोणतीही संख्या काय होतं 0. आता तिसरी घटना आहे. तिसऱ्या घटनेमध्ये काय दिलं, पहिल्या भाषावरील अंक हा दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा असणे. म्हणजे नेहमी पहिल्या भाषावरचा अंक हा दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठाच पाहिजे. पहिल्या भाषावरचा अंक मोठा असलेला कुठून सुरुवात होते बघा. या ठिकाणी पहिल्या भाषावरचा अंक हा दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा आहे. इथं पाहिलं तुम्ही हे पहिल्या भाषावरचा अंक लहान आहे मोठे दुसऱ्या भाषावरचा अंकापेक्षा. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघा पहिल्या भाषावरचा अंक हा कसा आहे लहान आहे. पण कुठून मोठा होतो ते बघा. त्या ठिकाणचे तुम्हाला ते अंक घ्यायचे आहेत. असे अंक घ्या की पहिल्या भाषावरील अंक हा दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा असेल. मग काय घेता येतं, कुठून सुरुवात करू 2 1. हे बघा 2 1 आपण अगोदर काय करूया अंडरलाईन करू. हे बघा हे 2 1 आहे. पहिल्या भाषावरचा अंक हा मोठा आहे दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा. त्याच्यानंतर इथे नाही बघा कुठंच. त्याच्यानंतर 3 च्या याच्यामध्ये बघा 3 च्या याच्यामध्ये कुठं सांगता येते तुम्हाला पहिल्या भाषावरचा अंक हा दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा आहे बघा 3 1. त्याच्यानंतर 3 2. आता इथं आहे का मोठा सारखाच आहे हे कॅन्सल करा. त्याच्यानंतर 4 मध्ये हे बघा पहिला अंक हा दुसऱ्या अंकापेक्षा मोठा आहे. इथं सुद्धा मोठा आहे इथं सुद्धा मोठा आहे इथं नाही सोडून द्यायला. त्याच्यानंतर पुढे या 5 हे मोठा आहे हे मोठा आहे हे मोठा आहे हे मोठा आहे इथं संपलं. त्याच्यानंतर 6 चं हे अंक मोठा आहे हे अंक मोठा आहे हे अंक मोठा आहे हे अंक मोठा आहे हे अंक मोठा संपलं. एवढं तुम्हाला लिहावं लागेल.
म्हणून तिसरी घटना जी आहे सी बरोबर आहे, काय काय घ्यायचे आपल्याला, हे सर्वप्रथम 2 1, त्याच्यानंतर 3 1, त्याच्यानंतर 3 2, त्याच्यानंतर 4 1, त्याच्यानंतर 4 2, 4 3, नंतर 5 1, 5 2, 5 3, 5 4, त्याच्यानंतर 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5. तर आता एन ऑफ सी किती आहे, एन ऑफ सी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एन ऑफ सी किती झालं, 15. आता याची संभाव्यता काढता येते आपल्याला. पी ऑफ सी बरोबर आहे एन ऑफ सी बाय एन ऑफ एस. पी ऑफ सी बरोबर आहे एन ऑफ सी 15 आहे, एन ऑफ एस किती आहे आपलं 36. म्हणून पी ऑफ सी बरोबर आहे 3 न भाग जातो, 3 5 15, 3 1 3 3 2 6, 5/12. हे झालं तिसऱ्या घटनेची संभाव्यता. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, परीक्षेला हमखास विचारल्या जातात. यानंतरचं तिसरं उदाहरण बघा. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही समसंख्या असणे पहिली घटना, संख्या 5 च्या पटीत असणे दुसरी घटना. या दोन्ही घटनांची काय करायची आपल्याला, संभाव्यता काढायची आहे. तर सर्वप्रथम 15 तिकिटे आहेत आणि प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक अंक लिहिला. पहिल्या समजा एकावर 1 असेल, दुसऱ्यावर 2 3 4 5 अशा प्रकारचे अंक लिहिलेले आहेत. तर याचा नमुना अवकाश तुम्हाला माहित असेल, मग 1 ते 15 एवढेच अंक येतील. 1 2 3 4 5 असं शेवटपर्यंत किती येईल, 15 येईल. असं नाही लिहिलं तरी चालतं, डॅश डॅश लिहून लास्ट आता 15 लिहिलं तरी चालतं, किंवा लिहायचं असेल तर लिहू शकता 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि लास्ट हे 15 आहे. मग आता याच्यामध्ये एकूण घटक किती, एन ऑफ एस बरोबर आहे एकूण किती होतात, मग 15 होतात. 15 घटक आहेत, 15 तिकीट आहेत, म्हणजे एन ऑफ एस बरोबर आहे 15. आता आपण काय करू, पहिली घटना बघूया. पहिली घटना काय दिली, समसंख्या असणे. पहिली घटना ए, पहिल्या घटनेला आपण ए लिहूया. नंबर 1 समसंख्या, सर्व समसंख्या 2, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8 10 12 आणि 14. म्हणजे एन ऑफ ए बरोबर किती सांगता येतं, 3 आणि 3 6 आणि 1 7 झालं. एन ऑफ ए सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. आता एन ऑफ ए मिळाल्याच्या नंतर लगेच आपण याची प्रोबॅबिलिटी ऑफ ए करूया, काढूया. पी ऑफ ए म्हणजे ए या घटनेची संभाव्यता बरोबर आहे एन ऑफ ए, ए मध्ये असलेल्या घटकांची संख्या भागिले एन ऑफ एस, एस मध्ये असलेल्या घटकांची संख्या. तर पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए 7 आहे आणि एन ऑफ एस किती 15 आहे. आणि म्हणून हेच याचं आपल्याला काय सांगता येतं, संभाव्यता पी ऑफ ए बरोबर आहे 7/15. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, 5 च्या पटीत असणे. 5 च्या पटीत असण्याचं काय करायचं आपल्याला, 5 च्या पटीत असणे. दुसरी घटना नंबर 2, 5 च्या पटीमध्ये 5 10 15 हे तीनच घटक येतील. हे दुसरी घटना म्हणजे कोणती आहे, बी घेऊया. म्हणजे एन ऑफ बी बरोबर काय सांगता येईल मग तुम्हाला, एन ऑफ बी बरोबर आहे 3. म्हणून पी ऑफ बी, प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर आहे एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. म्हणून पी ऑफ बी बरोबर आहे एन ऑफ बी ची किंमत 3 आणि एन ऑफ एस किती आहे 15. म्हणजे पी ऑफ बी बरोबर आहे 3 1 3 आणि 3 5 15. हे झालं पी ऑफ बी. लक्षात घ्या, प्रत्येक उदाहरणामध्ये हे सूत्र लिहिणं आवश्यक आहे. सूत्राला मार्क असतात. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस असं सूत्र लिहिणं आवश्यक आहे. नंतर त्याच्या किमती. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. बघा, यानंतरचा चौथा प्रश्न आहे. अंकाची पुनरावृत्ती न करता पुन्हा पुन्हा अंक येऊ द्यायचे नाही. जसं हे 2 अंक आहे 22, हे 3 33 5 55 असे येऊ द्यायचे नाही.
या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली तर दोन अंकी संख्या करायची, तर पुढील घटनांची संभाव्यता करा. पहिली घटना आहे ती संख्या विषम असेल, दुसरी घटना आहे ती संख्या 5 च्या पटीत असेल. तर आपण अगोदर सॅम्पल स्पेस नमुना अवकाश काढूया. S बरोबर आहे. आता हे तुम्हाला माहित झाले की कशी संख्या घ्यायची. आता हे 2 घ्यायचं, 2 सोबत 3 घेणार. पहिलं हे 2 अंक 23, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर हे सोडून द्या, त्याच्यानंतर 27, त्याच्यानंतर 29. हे झालं. आता काय करायचं, त्या 2 ला सोडून द्यायचं, पुढची संख्या घ्या 35, त्याच्यानंतर आता हे 3 7 सोबत 37, त्याच्यानंतर 39, परत 3 ला सोडून द्या. आता कोणती घेणार 57, त्याच्यानंतर 59, त्याच्यानंतर 5 ला सुद्धा सोडून द्या. शेवटी किती आहे 79. इतकं आलं. आता याच्यानंतर याचे सगळे रिव्हर्स अंक लिहायचे, उलट अंक लिहायचे, पूर्ण बदलायचं, क्रम बदलायचा अंकाचा. आणि क्रम बदलून लिहिल्याच्या नंतर आता अंक काय होतात ते बघा. या ठिकाणी लिहिली तुम्ही 32, 52, 72, 92, 53, 73, 93, त्याच्यानंतर 75, त्याच्यानंतर 95, त्याच्यानंतर 97. हे झालं कंप्लीट. आता हे अंक मोजू किती आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 म्हणजे हे डबल आलं, 10 दोन्ही 20. म्हणजे n ऑफ s बरोबर आहे, n ऑफ s बरोबर किती आहे 20. आता आपण काय करूया, पहिली घटना काय आहे. पहिली घटना पहा. ती संख्या विषम असेल, ती संख्या विषम असेल तर काय घ्यावं लागेल बघा. आपल्याला विषम संख्या कोणती आहे ते समजेल तुम्हाला. पहिली घटना ही म्हणूया ए ही घटना. ती संख्या विषम असेल, विषम जेवढ्या आहे त्याच्यातल्या तेवढ्या या. हे 23 आहे विषम संख्या, त्याच्यानंतर 25 आहे, 27 आहे, 29 आहे, 35 आहे, 37 आहे, 39 आहे, 57 आहे, त्याच्यानंतर 59 आहे, 79 आहे, बरोबर. 32 नाही, 52 नाही, 72 नाही, 92 नाही, 53 आहे, है ना. 53, 73, 93, 75, 95 आणि 97 एवढे आहेत बघा. विषम संख्या आहे. म्हणून n ऑफ a बरोबर आहे, हे काउंट करूया किती आहेत संख्या ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किंवा सोपी आयडिया याच्यातले सोडून द्यायची. 20 मध्ये किती सर्व संख्या आहेत एवढ्याच आहेत ना. किती आहेत 32 आहे, 52 आहे, 72 आहे, 92 आहे. 1 2 3 4 सोडून द्या. 20 मधून 4 गेले किती आले 16. हे झालं n ऑफ a पहिली घटना. आता याच्यानंतर आपण काय करूया, याची प्रोबॅबिलिटी काढून घेऊया. p ऑफ a बरोबर आहे संभाव्यता, a ची संभाव्यता, घटना a ची संभाव्यता बरोबर आहे p ऑफ a बाय n ऑफ a बाय n ऑफ s. म्हणून p ऑफ a बरोबर आहे n ऑफ a ची किंमत किती आहे 16 आणि n ऑफ s ची किती आहे 20. 4 ने भाग जातो. p ऑफ a बरोबर आहे 4 चौक 16, 4 पंच 20. म्हणजे p ऑफ a काय मिळालं आपल्याला 4/5. आता दुसरी घटना नंबर 2. दुसरी घटना काय सांगितलेली आहे, ती संख्या 5 च्या पटीमध्ये असेल. b बरोबर आहे 5 च्या पटीमध्ये असलेली संख्या घ्यायची. 5 च्या पटीमध्ये असलेल्या म्हणजे त्यानंतर हे 25 येतील, त्यानंतर 35 या लाईन मध्ये झाला. आता याच्यानंतर 5 च्या पटीमध्ये असलेले 75 आणि 95. ठीक आहे. म्हणून n ऑफ b बरोबर आहे 4 आणि म्हणून p ऑफ b या घटनेची संभाव्यता बरोबर आहे n ऑफ b मध्ये असलेल्या घटकांची संख्या भागिले n ऑफ s. s मध्ये असलेल्या घटकांची संख्या n ऑफ b 4 आहे आणि n ऑफ s 20 आहे. म्हणून p ऑफ b बरोबर आहे 4 1 4 4 पंच 20. हे झालं दुसऱ्या घटनेची संभाव्यता. बघा ह्यानंतरचा या सराव संचामधला शेवटचा प्रश्न आहे, योग्य रीतीने पिसलेल्या
52 पत्त्याच्या कॅट मधून 52 पत्त्याचा जो कॅट असतो त्या कॅट मधील पत्त्यांना योग्य पद्धतीने पिसल्याच्या नंतर त्याच्यातून एक पत्ता काढला. यादृच्छिक प्रयोग आहे. तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1 पहिली घटना आहे एका वेळी त्या कार्डावर एक लिहून असतं एका वेळी. नंबर 2 इस्पिक पत्ता मिळणे. तर आता हे प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण त्या कॅट मध्ये असलेल्या पत्त्याच्या बाबतीत थोडीशी चर्चा करूया. आपल्या पाठ्यपुस्तकात दिलं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. तर कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात बघा टोटल. तर त्याचं जर आपण दोन कॅटेगरी मध्ये डिव्हाइड केलं त्याला तर 26 त्याच्यामधले लाल पत्ते असतात आणि 26 काळे असतात. लाल वेगळे आणि काळे वेगळे केले तर 26 लाल येतात आणि 26 काळे येतात. लक्षात ठेवा. परत त्या 26 मध्ये लाल जे 26 आहेत त्याच्यामध्ये दोन भाग पडतात. त्याच्यामध्ये 13 असतात बदामचे, 13 असतात चौकटचे, 13 बदामचे असतात बदाम आणि 13 चौकट. त्यानंतर 13 इकडं 26 काळे जे आहेत त्याच्यामध्ये 13 किलवर आणि 13 इस्पिक असं या प्रकारे हे असतं. आणि याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 13च्या संचमध्ये राजा, राणी आणि गुलाम हे 3 पत्ते ठरलेले असतात. हे 13 तीन जे आहेत राजा, राणी आणि गुलाम. आणि मग नंतर 1 पासून 10 पर्यंतचे हे सगळे 1 ते 10 म्हणजे 10 झाले. त्याच्यानंतर राजा 1, राणी 2 आणि गुलाम 1, 3 हे 3 आणि ते अगोदरचे 10 म्हणजे 13चा संच असतो. म्हणजे प्रत्येकामध्ये एक असतो. बरोबर आहे. प्रत्येकामध्ये राजा असतो, प्रत्येकामध्ये राणी असते, प्रत्येकामध्ये गुलाम असतो. अशा प्रकारचे ही पत्त्यांची रचना असते. तर आता याच्यावर आपल्याला प्रश्न सोडवायचा. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढला. आता याचे सॅम्पल स्पेस घेताना यस बरोबर आहे. नमुना अवकाश घेताना हे सगळे पत्ते येतील 52. कोणते कोणते 52 येतील? 13 बदाम येतील, 13 बदाम पत्ते. त्यानंतर 13 चौकट पत्ते, त्यानंतर 13 कोणते आहेत? किलवर, आणि 13 इस्पिक. अशा प्रकारचे 52 पत्ते आहेत त्याच्यामध्ये समावेश आहे. मग आता एन ऑफ एस म्हणजे या नमुना अवकाश मध्ये असलेल्या एकूण पत्त्यांची संख्या किती आहे? 52. आता आपण पहिली घटना बघूया. पहिली घटना काय दिलेली आहे? घटना ए एका मिळणे. आता सांगितलं होतं मी तुम्हाला एका कुठं असतो ते. प्रत्येक याच्यामध्ये एक एका आहे. एक बदामचा एका, एक चौकटचा एका, एक किलवरचा एका आणि एक इस्पिकचा एका. एकूण किती एके झाले? 1, 2, 3 आणि 4. म्हणून यामध्ये असलेल्या घटकांची संख्या 4. म्हणून एक बदामचा एका. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे? चौकटचा एका. त्यानंतर किलवरचा एका, आणि इस्पिकचा एका. असे 4 एके म्हणजे किती? एन ऑफ ए बरोबर आहे ए मध्ये असलेल्या घटकांची संख्या किती झाली? 4. आता तुम्हाला याची संभाव्यता सहज करता येईल. पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. म्हणून पी ऑफ ए बरोबर आहे एन ऑफ ए किती आहे? 4 आणि एन ऑफ एस किती? 52. म्हणून पी ऑफ ए बरोबर आहे 4 1 4 4 1 4 किती उरले? 4 त्रिकम 12 1/13 ही त्याची संभाव्यता आहे. आता दुसरी घटना लगेच बघूया. दुसरी घटना काय सांगितली? इस्पिक पत्ता मिळेल. इस्पिकचे किती पत्ते असतात? एकूण 13. म्हणून आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं बी घटनेमध्ये घटना बी 13 पत्ते आहेत. इस्पिकचे
13 पत्ते ही दुसरी घटना आहे. म्हणून n ऑफ b बरोबर किती सांगता येईल इथं 13 पत्ते. म्हणून p ऑफ b बरोबर आहे n ऑफ b छेद n ऑफ s. म्हणून p ऑफ b बरोबर आहे n ऑफ b आहे 13 आणि n ऑफ s किती आहे n ऑफ s 52. म्हणून p ऑफ b बरोबर आहे 13 1 13 13 52 म्हणजे p ऑफ b बरोबर 1/4. ठीक आहे. तर हे सराव संच आपलं संपलेलं आहे.